नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सेंट्रल गव्हर्नमेंटची एक परमनंट वॅकन्सी आलेली आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी ह्या ज्या वॅकन्सीज आलेल्या आहे या NMDC लिमिटेड या ठिकाणी या वॅकन्सीज निघालेल्या आहे। NMDC लिमिटेड जी आहे ती एक नवरत्न कंपनी आहे पब्लिक सेक्टरची, आणि मिनिस्ट्री ऑफ स्टील जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्या अंडरमध्ये ही कंपनी येते। त्यामध्ये 3 कॉम्प्लेक्समध्ये या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत, ते आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये कोणकोणत्या कॉम्प्लेक्स आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये BIOM किरांडूल कॉम्प्लेक्स, त्यानंतर BIOM बचेली कॉम्प्लेक्स आणि DIOM डोनी मलाई कॉम्प्लेक्स, अशा या 3 कॉम्प्लेक्समध्ये वॅकन्सी टोटल पोस्ट आहे त्या जवळपास 995 इतक्या निघालेल्या आहे, आणि त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामध्ये पहिली पोस्ट आहे फील्ड अटेंडंट ट्रेनी, यासाठी जे आहे ती क्वालिफिकेशन त्यामध्ये तुम्हाला ITI पास या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर दुसरी पोस्ट आहे मेंटेनन्स असिस्टंट इलेक्ट्रिकल ट्रेनी, यासाठी ITI इन इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहिजे। त्यानंतर मेंटेनन्स असिस्टंट मेकॅनिक ट्रेनी, यासाठी जे आहे ते ITI इन वेल्डिंग फिटर मशिनिस्ट मोटर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिशियन अशा पद्धतीच्या ट्रेड पाहिजे। त्यानंतर ब्लास्टर ग्रेड 2 ट्रेनी जे आहे यासाठी जे क्वालिफिकेशन आहे ते मॅट्रिक किंवा ITI ब्लास्टर मायनिंग मेट सर्टिफिकेट अँड फर्स्ट एड सर्टिफिकेट अशा प्रकारचं जर क्वालिफिकेशन असेल तुम्ही या ठिकाणी ॲप्लाय करू शकतात। त्यानंतर 5 नंबरची पोस्ट आहे इलेक्ट्रिशियन ग्रेड 3 ट्रेनी, यासाठी जे आहे 3 वर्षाचा या ठिकाणी तुम्हाला डिप्लोमा अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पाहिजे। तसेच इंडस्ट्रियल आणि डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये सर्टिफिकेट जर असेल तर तुम्ही पण या ठिकाणी ॲप्लाय करू शकतात। त्यानंतर 6 नंबरचा पोस्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन ग्रेड 3 ट्रेनी, यासाठी जे आहे ते 3 वर्षाचा डिप्लोमा जो आहे तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पाहिजे तुम्हाला। नंतर 7व्या नंबरची पोस्ट आहे HEM मेकॅनिक ग्रेड 3 ट्रेनी, यासाठी जे आहे ते तुम्हाला 3 वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ अ व्हॅलिड हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला या ठिकाणी पाहिजे, तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लाय करू शकता। त्यानंतर 8व्या नंबरचा ट्रेड आहे HEM ऑपरेटर ग्रेड 3 ट्रेनी, यासाठी तुम्हाला 3 वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग विथ व्हॅलिड हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लाय करू शकतात। त्यानंतर 9 नंबरचं पोस्ट आहे MCO ग्रेड 3, यासाठी 3 वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि हेवी लायसन तुम्हाला या ठिकाणी पाहिजे ड्रायव्हिंगचं। त्यानंतर 10 नंबरची पोस्ट आहे QCA ग्रेड 3 ट्रेनी, यासाठी तुम्हाला BSc केमिस्ट्री जिओलॉजी किंवा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स 1 वर्ष सिम्पलिंग वर्क इन इसेन्शियल असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लाय करू शकतात। अशा पद्धतीने या पोस्ट आणि त्याचं क्वालिफिकेशन आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे। तुम्हाला जर ही PDF डाउनलोड करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात या ठिकाणी डाउनलोड करून सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित वाचू शकतात। त्यानंतर या ठिकाणी जे 3 कॉम्प्लेक्स दिलेले आहे त्या 3 कॉम्प्लेक्समध्ये कास्ट वाईज कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सीज आहे ते पण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्हाला कोणत्या कॉम्प्लेक्समध्ये टाकायचं आहे फॉर्म त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सर्व वाचू शकतात। अशा पद्धतीने 3 कॉम्प्लेक्सचं या ठिकाणी कॅटेगरी वाईज या ठिकाणी पोस्ट ज्या वॅकन्सीज आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे। त्यानंतर जे पेमेंट आहे स्टायपेंड पे स्केल ते या ठिकाणी आपण पाहूया। त्यामध्ये फील्ड अटेंडंट जे आहे यासाठी फर्स्ट 12 महिन्यासाठी इथं 18,000 आणि त्यानंतर 6 महिन्यासाठी 18,500 रुपये अशा पद्धतीने आहे, आणि त्यानंतर उर्वरित ज्या सर्व पोस्ट आहे त्याच्यासाठी 18,000 19,000 अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रेनिंग पिरियडमध्ये स्टायपंड या ठिकाणी दाखवलेलं आहे। यामध्ये एज लिमिट काय आपण या ठिकाणी पाहूया तर 14/6/2025 मिनिमम जे एज आहे ते 18 वर्ष आणि मॅक्सिमम एज जे आहे ते 30 वर्षापर्यंत या ठिकाणी ॲप्लाय करू शकतात। तसेच एज रिलॅक्सेशन पण या ठिकाणी दिलेलं आहे। 5 वर्षाचं रिलॅक्सेशन जे आहे ते SC ST कॅन्डिडेटसाठी आणि 3 वर्षाचं रिलॅक्सेशन OBC नॉन क्रिमिनल कॅन्डिडेटसाठी, तसेच PWBD आणि सर्व्हिसमन हे जे कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी पण या ठिकाणी
रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते संपूर्ण तुम्ही या ठिकाणी वाचू शकतात. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचे त्याची पण लिंक या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आणि ऑनलाईन फॉर्म जे आहे ते 25/5/2025 पासून या ठिकाणी चालू झालेले आहे. आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 14/6/2025 या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकतात. त्यानंतर जी अमाऊंट आहे ती ₹150 ही जी आहे ती ओपन OBC आणि AWS कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी राहणार आहे. आणि SC ST PWD एक सर्व्हिसमॅन डिपार्टमेंटल जे कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी फी कोणतीही नाही असं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे या ठिकाणी डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे ते या ठिकाणी जी कॅटेगरी आहे जे म्हणून या ठिकाणी जो पॅराग्राफ आहे यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि फीचं जे आहे ते F आणि G या कॉलममध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित वाचू शकतात. त्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला OMR बेस्ड टेस्ट आणि कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि फिजिकली ॲबिलिटी किंवा ट्रेडद्वारे या ठिकाणी होणार आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि संपूर्ण सिलेबस या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. त्यामध्ये फील्ड अटेंडंट ट्रेनी जे आहे यासाठी इथं OMR बेस्ड टेस्ट आणि फिजिकल ॲबिलिटी टेस्ट या ठिकाणी होणार आहे. आणि बाकीच्या ज्या पोस्ट आहे यासाठी तुम्हाला कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि ट्रेड टेस्ट या ठिकाणी होणार आहे. तसेच या ठिकाणी तुम्ही संपूर्ण सिलेबस जो आहे तो जाहिरात डाउनलोड करून संपूर्ण या ठिकाणी वाचू शकतात. यासाठी जाहिरात डाउनलोड करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण सिलेबस या ठिकाणी पाहू शकतात. पद्धतीने NMDC लिमिटेड यामध्ये परमनंट वॅकन्सीज निघालेल्या आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन अपडेट सगळ्यातही तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळत राहतील.